नमस्कार, मी लक्ष्मी आदुडे या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत फोरटक्स ब्लाऊज कटिंग. एकदम सोपी आणि साधी पद्धत. मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करीत आहे. आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन ही कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं एक ब्लाऊज घेतलं आहे आणि त्याच्यावरून माप घेते. सर्वात आधी आपण उंची मोजून घेणार आहोत. तर मी इथं उंची मोजून घेतली. इथं 14 उंची आलेली आहे. आणि आता आपल्याला कपड्यावर उंची टाकून घ्यायची. तर 1 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे उंचीचं कपड्यावर टाकायला. तर मी इथं 15 अशी उंची टाकून घेतलेली आहे. आता आपण अशी रुंदी मोजून घेणार आहोत ब्लाऊजची. मी इथं हुक लावून ब्लाऊज ठेवलेलं आहे आणि त्याची रुंदी असं दोन्ही कडीला शिलाईपाशी टेप ठेवून मोजून घ्यायची. तर इथं मी रुंदी मोजून घेतली आणि मी रुंदीवरनं शोल्डर वगैरे काढते. तर मी शोल्डर इथं 5.25 घेतलेलं आहे. तर आपली इथं रुंदी 40 आलेली होती. तर माझं शोल्डर 5.25 बरोबर येतं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आर्मोल टाकून घ्यायचं आहे. तर आर्मोलचं माप इथं मी 6.5 टाकून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला जी रुंदी ती रुंदी टाकून घेणार आहोत. ते रुंदी मी 10 इंच टाकलेली आहे. 40 इंचाची रुंदी त्यातला आपल्याला चौथा भाग 10 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिंग असं टाकून घ्यायचं आहे. तर मी टाकून घेतले. आणि आता इथं कमरेचंही माप घेणार आहे. मी कमरेचं काढून घेतलेले आहे. तर कमरेचं माप इथं 36 आलेलं आहे. तर मी इथं टाकून घेते 9 इंच आणि 9 इंच असं टाकून घेऊन 1 इंच आपल्याला टक्ससाठी मागच्या टाकून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि 2 इंच शिलाई मार्जिंग असं टाकून रेघाटून घेतलेलं आहे. आणि आता आर्मोलमधून आपल्याला गोलाई देऊन घ्यायची. तिथं मी 1.5 इंचावर ही गोलाई देऊन घेतलेली आहे. आता ह्याची कटिंग करून घेऊया. हा मागचा भाग आहे. मी ह्याची कटिंग करून घेते आणि आपल्याला असं पुढचा भाग तो ठेवूनच काढून घ्यायचा आहे. आता हा मागचा भाग काढलेला मी ओपन बाजू माझ्याकडून ठेवून बंद बाजू पुढच्या बाजूने ठेवून त्याच्यावर ठेवून मी असा रेघाटून घेणार आहे. तर हा फोरटक्स ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला 1 इंच खालून वाढवावं लागतं. त्याच्यासाठी हे 1 इंच मी खालून वाढवून घेत आहे. फोरटक्सच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. 1 इंच वाढवून घेतलेलं आहे ना. आता आपण टाकणार आहोत आर्मोल 6.5 इंच जो पाठीमागून टाकलेलं होतं ते बरोबर घेऊन आपल्याला हे आर्मोलची पुढची पण गोलाई देऊन घ्यायची आहे. पुढची गोलाई 1 इंचावर देऊन घ्यायची आहे. मागची आपण 1.5 इंचावर देऊन घेतलेली होती. आणि आता गळ्याचं माप टाकणार आहोत. तर इथं मी गळा 2.25चा ठेवणार आहे. बाकी शोल्डर येते आपलं. तर हा गळा माझी गळ्याची उंची मी मोजून घेत आहे. तर इथं गळ्याची उंची 6.5 आहे. तर मी इथं 6.5 उंची टाकून घेणार आहे. आणि आपल्याला 1 इंच असं ठेवून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. तर इथं मी गोलाकार देऊन घेणार आहे गळ्याला. आणि आपल्याला हुक आणि बटनसाठी जी पट्टी घ्यायची असते त्याच्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिंग 1/2 इंच वाढून घ्यायची इथं. तर मी इथं हे शिलाई मार्जिंग 1/2 इंच वाढून ती रेघाटून घेणार आहे हुक बटनसाठीची पट्टीची. आणि आता आपल्याला ह्याला फोरटक्सचे जे टक्स असतात त्याच्यावाला देऊन घ्यायचे आहे. तर मी इथं खालचं ते 1 इंच सोडून तिथं टेप ठेवून त्याच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि इथं मी हे 3.5वर घेतलेली आहे रेष ओढून. आणि बरोबर त्याच्या मधामध्ये आपल्याला हे 5 वरती येते माझी. तर मी इथं 5 वरती घेतलेली आहे. तर आपल्याला 2-2 इंचाचा असा अंतर ठेवून टक्स मारून घ्यायचे आहेत. तर मी इथं 2 वरती टक्स घेणार आहे. 2 इंचाचा अंतरमध्ये ठेवून मधला टक्स आपला असा येणार आहे 4.5 वरती. आणि त्याच प्रिन्स कटच्या आकाराने आपल्याला वरचा टक्स पण देऊन घ्यायचा आहे. 2 इंचाचा आपल्याला मार्जिंग ठेवायचं आहे. मधामध्ये 2 इंच असं आलं पाहिजे. आणि इथून खाली मी 2.5 इंचावरती घेणार आहे. आणि हे असं रेघाटून घ्यायचं आहे. ह्याची कटिंग करून घेऊया. आता मी ह्याची कटिंग करून घेते. बरोबर बसतं हा ब्लाऊज. एकदा कटिंग करून नक्की बघा. टिचिंगचा व्हिडिओ टाकेल.
मी इथं मागच्या गळ्याची पण मोजून मागचा गळा पण असा रेगाटून घेणार आहे. तर मागचा गळा मोजून घेते. तर इथं मागचा गळा आलेला आहे 9.5. तुम्ही इथं ही टाकून माप टाकून रेगाटून घेणार आहे 9.5. वरच्या बाजूनी 2.25 इंच आणि खालच्या बाजूनी 2.25 इंच असं हे गळ्याचं मी माप टाकून घेतलेलं आहे. असं बरोबर छान गळ्याचा असा शेप येतो मागचा. असं माप टाकल्यावर हे गोल आकाराचाच आहे, तर मी गोलच काढून घेतलेला आहे. आता आपल्याला बाही बघायची, बाहीची कटिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण बाहीचं माप घेऊया. तर मी इथं बाहीचं माप घेते. तर माझी इथं बाही आलेली आहे 8 इंच आणि बाहीची गोलाई बी दंडघेर बी आपण मोजून घेणार आहोत. तर दंडघेर इथं माझा 6 इंच आलेला आहे. तर इथं मी 4 पदरी कपडा करून घेणार आहे आणि आपला जो छातीचा चौथा भाग होता तो टाकून घ्यायचा आहे रुंदीला. तर माझा चौथा भाग इथं 10 इंच होता, तर मी इथं 10 इंच असं टाकून घेणार आहे. आणि आपल्याला आता उंची टाकून घ्यायची आहे. तो उंची माझी 8 इंच आलेली होती बाहीची, तर मी इथं 8 इंच टाकून अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी टाकणार आहे. आपला अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला अर्धा इंचच एक्स्ट्रा लागतं, जास्त नाही. आणि इथून खाली मी 2 इंच खाली घेऊन आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपला दंडघेर 6 इंच टाकून 2 इंच शिलाई मार्जिंग टाकून आपल्याला ते रेगाटून घेऊन कटिंग करून घ्यायची आहे. इथं कपडा माझा कमी आहे, मी इथं जॉईंट देणार आहे, त्याच्यासाठी कपडा दुसरा एक्स्ट्रा कट करणार आहे. हे बघा, मी इथं कपडा टाकून हा कट करून घेणार आहे बरोबर त्याला ठेवून. मोठी बाही असली की जॉईंट हा येतोच. तुम्ही कपडा कट करून घेतलेला आहे. ही आपला अस्तरवर कटिंग होती. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया. इथं मी हा ब्लाऊज पीस ठेवलेला आहे बंद घडी करून 2 बाजूनी. आणि आता सर्वात आधी मी बाहीची कटिंग करून घेते. आपल्याला ह्याला पण जॉईंट येणार आहे, तर मी थोडंसं कट करून घेते. आता आपण मागची बाजू कट करून घेऊया. मी इथं कट करून घेते. टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करील, बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. आता आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत. तर मी मागचा भाग पहिला कट करून घेतला आणि पुढचा भाग असा टाकून कट करून घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे, एकदम लवकर होतं कटिंग. कोणताही पेपर पॅटर्न न टाकता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकतो. हे अशा प्रकारे तुम्ही करून बघा. इथं माझी आली कटिंग कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल